गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील सोनपूरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत गेल्या 8 ते 10 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच आहे। गळक्या छताखाली 1ली ते 4थीतील 15 विद्यार्थी शिक्षण घेत असून छताचे सिमेंटचे पोपडे निघाल्याने अपघाताचा धोका वाढलेला आहे। पालकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली असून गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पाहणी करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्या मुख्यालयापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनपूर आणि आज या शाळेची अत्यंत बिकट अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे। आपण इथं बघू शकतो सध्या पावसाचे दिवस आहे आणि अशा प्रकारे या स्लॅबला पावसाची गळती लागलेली आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे वर्ग 1 ते 4 पर्यंतचे विद्यार्थी या शाळेमध्ये या शाळेची अवस्था अशीच असल्याचे सांगत आहेत। महत्त्वाचे म्हणजे या शाळेकडे पाहिजे त्याप्रमाणे लक्ष देण्यात आलेले नाही। आज आपल्यासोबत काही पालक वर्ग आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया। तर दादा, या शाळेची अवस्था कधीपासून अशी आहे आणि याकरिता आपण काही पाठपुरावा केलेला आहे का? काय सांगाल? नाही, तर 3 वर्ष होत आहेत, काही हे नाही झालं। पोरं आता शिकत आहे तेव्हा काही कमी जास्त झालं, काय झालं तर कोण जिम्मेदार आहे असं आपला पालक यायचं आहे। प्रश्न असा आहे, ऑफिसमध्ये बसून मी कोणतं लिखाण ऑफिशियल करू शकत नाही। म्हणजे इथं उभं राहायला एक असं म्हणजे पायभर सुद्धा जागा नसल्यामुळे हे बिल्डिंगला म्हणजे खूप दिवसापासून गळत आहे असे आमचे अध्यक्ष समितीचे आणि गावकरी पालक लोक हे सांगत आहेत मला। पण उन्हाळा असल्यामुळे मग तेवढं काही कळलं नाही। पण आता पावसाळ्यात प्रत्यक्ष मी इथे बघत आहे। इतकी अडचण येतो का मुलांना मी अध्ययन करू सुद्धा शकत नाही। याकरिता आपण आपल्या संबंधित वरिष्ठांकडे काही पाठपुरावा केलेला आहे? वरिष्ठांकडे खूप पाठपुरावा, याच्या आधी होते जे शिक्षक त्यांनी खूप, आता मला थोडे दिवस झाले मी अजून पाठपुरावा केलेला नाही। पण आमचे जे पहिलेचे जे जुने शिक्षक होते त्यांनी खूप पाठपुरावा केलेला आहे की आमची बिल्डिंग गळत आहे, आमच्या बिल्डिंगला दुरुस्त करून द्या, स्लॅब गळत आहे, खिडक्या तुटल्या आहेत, दरवाजा तुटल्या आहे, अशी अवस्था असल्यामुळे आमचे जुने जे शिक्षक होते ते शिक्षक पाठपुरावा आपल्या व्हिडिओकडे पंचायत समितीला लेखी स्वरूपात दिलेले आहे। उडारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।